जर उपवासाच्या दिवशी तुम्हाला जर साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आला तर तुम्हाला मी एकदम भन्नाट अशी रेसिपी दाखवत आहे उपवासाची आज. 1 वाटी मी इथं भगर घेतलेली आहे. ती आपल्याला थोडीशी अदरवदरच आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटं. ती काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. तो पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि हे दोघं एकत्र करून आपल्याला मिक्सरमधून रवेदार असं वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर 1 वाटी दही नाही तर ताक आपल्याला घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. नंतर हे बॅटर एका वाटीत काढायचं आहे. त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहे किंवा तुम्ही मिरचीचा ठेचा पण टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर 2 ते 3 चमचे कूट टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लागल्यास पाणी टाकायचं आहे थोडंसं पातळसर होण्यासाठी. नंतर थोडासा सोड्याचा वापर करायचा आहे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला याची आप्पे लावायची आहे. आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आहे किंवा तुपाचा पण वापर करू शकतात. बॅटर ओतून नंतर बारीक फ्लेमवर आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एका बाजूने होऊ द्यायचं आहे. नंतर परत दुसऱ्या बाजूने बी पलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही किती छान जाळी आलेली आहे. तर या आषाढी एकादशीला तुम्ही हे आप्याची रेसिपी नक्की करून बघा आणि मी चटणीबरोबर ही सर्व्ह केलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा.